आहे, या दोन्हीतला फरक ओळखण्याचं शहाणपण दे. जळगाव आणि आसपासच्या उत्तर महाराष्ट्रातल्या सगळ्या तरुण मुलांना, मुलींना, माझ्या भाऊ बहिणींना हाच सांगण्याचा माझा आग्रह आहे. हा स्पर्धा परीक्षेचं चक्रव्यूह भेदणं हे तर एक आव्हान आहे, पण आयुष्यात स्वतःच्या पायावर उभा राहून स्वतःची ओळख निर्माण करणं हे खूप मोठं आव्हान आहे. नाशिकच्याच कुसुमाग्रजांनी लिहिलेली कविता आहे. ओळखलत का सर मला पावसात आलं कोणी, केस होते कर्दमलेले डोक्यावरती पाणी, क्षणभर थांबला नंतर बसला बोलला वरती पाहून, गंगामाई पाहुणी आली गेली गट्यात राहून, मोकळ्या हाती जाईल कशी चार भिंतीत नाचली, भिंत विजली चूल विजली होते नव्हते नेले, आठवणीला डोळ्यामध्ये पाणी मात्र ठेवले, कारभारणीला घेऊन संगे सर आता लढतो आहे, चिखल गाळ काढतो आहे, पडकी भिंत बांधतो आहे, खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला, पैसे नकोत सर मला जरा एकटेपणा वाटला, मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेवून नुसतं लढ म्हणा. हे लढणं, स्ट्रगल करणं या मातीत आपण शिकलेलो आहे, आपल्या रक्तामध्ये ते आहे. त्यामुळं मनामध्ये उत्साह ठेवायचा, शरीरामध्ये शक्ती निर्माण करायची, सिंहासारखं निर्भय व्हायचं, बुद्धीमध्ये विवेक ठेवायचा, हृदयामध्ये करुणा ठेवायची, या देशावरती प्रेम करायचं, आई वडिलांच्यावर श्रद्धा ठेवायची, पालकांवरती शिक्षकांवरती प्रचंड विश्वास असला पाहिजे, आणि मग कष्टानं स्वबळावर स्वतःची ओळख निर्माण करायची. हे ध्येय माझे सगळे लहान बहीण भाऊ ठेवतील. स्पर्धा परीक्षेच्या साहित्य संमेलनाला पुन्हा एकदा सर्वांना शुभेच्छा. धन्यवाद. जय हिंद.